नेहमी नेहमी रोजची तीच डाळ रोजचं तेच वरण खाऊन कंटाळा आलाय ना. तर एकदा उत्तराखंडची चैसू खाल्ली ना, तर प्रत्येक डाळीची रेसिपी विसरणार आहे तुम्ही. एकदा नक्की ट्राय करा आणि ही कशी लागते हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण ही इतकी टेस्टी बनणार आहे की प्रत्येक जण याच्यावर ताव मारणार आहे. आता उत्तराखंडची प्रसिद्ध चैसू बनते कशी, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे घ्यायची उडदाची डाळ. व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, खूप जाळायची नाही आहे आणि कच्ची पण ठेवायची नाही आहे. आपल्याला ही थोडीशी तांबूस कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भाजताना याच्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप काहीही वापरायची गरज नाही आहे. आणि अशा पद्धतीने ब्राऊन झाली तर ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि नंतर ती जाडी भरडी अशी वाटून घ्यायची आहे. खूप पावडर बनवायची नाही आहे आणि खूप अशी ना जाड पण ठेवायची नाही आहे. आपल्याला ही मिक्सरमध्ये आहे ना, ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस अशा प्रकाराने दळून घ्यायची आहे, जाडी भरडी. आता पहा, आपण रोज डाळ भात ज्यावेळेस करतो ना, तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा काहीतरी वेगळं बनवायचं. तर त्याच्यासाठी ही आजची रेसिपी होती. आणि मी इथे घेऊन घेतलं आहे आलं लसूण मिरची. दळून घ्यायचं आहे, कढाईमध्ये तेल टाकायचं आहे, याच्यात आपल्याला थोडंसं जिरं आत्ता घालायचं आहे, कारण आपल्याला पुढे परत लागणार आहे. जिरं मी इथे मस्त तडतडून घेतलं आहे. याच्यामध्ये ना आपल्याला आपल्याला तयार केलेलं जे वाटण होतं ना, आलं लसूण मिरची, याची पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित हा मसाला आपल्याला फ्राय करायचा आहे, कारण आपण हे कच्चं वाटण तयार केलेलं होतं. म्हणजे लसणाचा अद्रकचा पूर्ण वास निघून जाईल ना, या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी जी दळून घेतलेली डाळ आहे उडदाची, ती मी याच्यामध्ये टाकली आहे आणि व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये. ही सुद्धा तेलामध्ये ज्यावेळेस ही डाळ परतवली जाते ना, तर तिचा सुगंध पण खूप छान येतो आणि लागते पण खूप छान. आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये म्हणजे ग्रेव्ही एकदम व्यवस्थित दिसली पाहिजे किंवा छान लागली पाहिजे, याच्यासाठी मी टाकले 1 चम्मच बेसन. बेसन टाकणं गरजेचंच आहे. बेसनाशिवाय ही चैसू होणारच नाही आहे. बेसन टाकल्यानंतर सुद्धा तेलामध्ये हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे की बेसन कच्चं नको आणि त्याच्या गठुळ्या पडायला नको. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मीठ. मीठ एकदम नावाला टाका किंवा मग थोडंसं अंदाजाने टाका, कारण उगाच ही खारट झाली तर ही डाळ पूर्ण बिघडून जाते. मीठ व्यवस्थित टाकलं की डाळीला पण चांगलीच चव येते. आता याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे गरम पाणी. थंड पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही आहे, याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. आता गरम पाणी याच्यामध्ये थोडंसं जास्तच टाकायचं, म्हणजे डाळ पण शिजणार आहे आणि ती शिजता शिजता थोडीशी घट्ट होणार आहे. आता इथे जरी पातळ दिसत असली ना ही चैसू, तरीसुद्धा नंतर एकदम घट्ट होत जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पाणी अंदाजानेच टाका. खूप पाणी होईल असंही टाकू नका आणि खूप कमी होणार आहे असंही टाकू नका. आता पहा, इथे जसं जसं डाळ शिजत आली किंवा जसं जसं मुरते तसं तसं ह्या इथे आता पाणी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हा आहे ना व्यवस्थित असं ढवळून घेत जा मध्ये मध्ये, की जेणेकरून चिटकणार नाही आहे डाळ. आता पहा, इथे व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि जवळजवळ ही डाळ आहे ना आपल्याला 10 ते 12 मिनटं अशी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. आता 10 ते 12 मिनटानंतर ही डाळ पहा किंवा चैसू किती छान दिसतोय आणि किती भारी पण झाला आहे. आता याची चव तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे, कारण आमच्या घरामध्ये आज ही डाळ सगळ्यांना आवडली होती आणि एकदा तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही मला असं वाटतंय. कारण पावसाळ्यामध्ये आपण नेहमी काय बनवणार हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो आणि त्या प्रश्नाचं हे असं एक उत्तर. हा चैसू माझा इथे तयार झालेला आहे आणि आता आपल्याला तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता एका भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर याच्यासाठी आपल्याला बनवायचा आहे तडका. आता तडक्यासाठी तुम्ही तेल घेऊ शकता किंवा तूप घेऊ शकता. मी इथे घेतलं आहे थोडंसं तूप, जिरं टाकलं आहे आणि एकदम नावाला अशी लाल पावडर टाकली आहे. आता तो आपल्याला मस्त असा तडका करायचा आहे आणि पहा किती भारी तडका झाला आहे आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे. इतकी भारी झाली होती ही चैसू की एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ना हे खाल्ल्यानंतरच कमेंट करून सांगा. एकदम भारी म्हणजे सगळ्यांना आवडणारी चैसू. मला असं वाटतं म्हणूनच याला उत्तराखंडची प्रसिद्ध अशी चैसू असं म्हणत असतील, कारण चवीला एकदम भन्नाट, खूपच भन्नाट अशी ही रेसिपी आहे. मस्त गरम गरम भात घ्यायचा आहे, कांदा लिंबू, जर तुम्हाला मिरची आवडत असेल तर मिरची
असं सगळं घ्यायचं आहे आणि हा चैसू एन्जॉय करायचा आहे. गरम बासमती तांदळाचा भात मी इथे केलेला होता. साध्या भाताबरोबर पण ही छानच लागणार आणि बासमती तांदळाबरोबर तर प्रत्येकालाच आवडणार.